हॅलो गाईज, आम्ही संध्याकाळी मस्त स्विमिंग पूलमध्ये बाहेर आलो, मस्त रेडी झालो आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. बिकॉज आमचा इव्हनिंग स्नॅक्स वगैरे तर झालं होतं आणि आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं मॅजिक शोसाठी. तर आम्ही तिथे गेलो आणि तिथे खूप जास्त गर्दी होती. तर पहिलं तर आम्ही बाहेर एक्सप्लोअर केलं आणि एवढं वाईब सुंदर येत होतं ना, एवढी सुंदर इव्हनिंग वाटत होती, एवढं लाईट्स आणि सगळंच मस्त होतं. आणि मग आम्ही ठरवलं की तिकडेच टाईम स्पेंड करायचं. तर आम्ही मॅजिक शो बघायला तर नाही गेलो आणि तेवढा वेळ आम्ही बाहेरच थांबलो आणि एवढी मजा आली ना. मुलींनीही पण खूप छान एन्जॉय केलं. आदूमुळे तर एकदम मज्जा केली स्विंगमध्ये. बघा, आदू एकटीच बसली आणि तिला एवढी मजा येते आहे ना, तिला खूप छान वाटतं आहे. आणि तिकडे सॉंग्स वगैरे चालू होते तर खूप छान वाईब येत होती. तर मग आम्ही इकडे छान छान फोटोज व्हिडिओज क्लिक करायचं ठरवलं. म्हणून मस्त आधी मी सुद्धा स्विंगमध्ये बसले, आधी आत्या पण बसली होती, मग धीरज पण आला आणि आम्ही छान असं एन्जॉय केलं. असं वाटत होतं की असंच बसून राहावं. म्हणजे असं युजली कधी वाटत नाही की झोक्यामध्ये वगैरे बसावं, पण तिथे खरंच खूप छान वाईब होती आणि खूप मस्त रिसॉर्ट होतं. म्हणजे आम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूप छान होतं. आणि मुली पण छान कॉपरेट करत होत्या, छान राहत होत्या, त्रास देत नव्हत्या. आणि त्यांना तिकडे खेळायला चांगलं गार्डन एरिया, प्ले एरिया होता, त्याच्यामुळे मग आम्हाला पण छान स्वतःला वेळ स्पेंड करता आला. आणि मग बसलो छान इकडे स्विंगमध्ये. आणि इकडे वरती जे बनवलं ना झाडांचं, ते एवढं सुंदर वाटतं ना, माझ्या कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं फील होतं. आणि मग नंतर ह्या दोघींचं काही ऐकतच नव्हतं, लहान लहान मुलं होती त्यांना तिथे खेळायला, त्याच्यामुळे मजा येत होती. आणि मग आम्ही फोटोज क्लिक केले. आणि मग इकडे आला होता एक डुप्लिकेट सलमान आणि आम्हाला खरंच वाटलं की हा सलमान आहे. बिकॉज त्याचे एवढे फीचर्स सेम टू सेम वाटत होते ना, की आणि त्याचे ॲक्शन्स वगैरे, बोलण्याचे स्टाईल वगैरे, इट्स ॲक्च्युली सेम, म्हणजे खूप मस्त. आणि मग नंतर त्याने एका गाण्यावरती आत्या उभी होती एका बाजूला, म्हणून त्याने आत्यासोबतही रोमॅन्स केला आणि आत्या त्याला बोलत होती की भासे जाओ जाओ. आणि आम्ही तिला खूप जास्त हसत होतो. आणि या लहान मुलाला पण पकडून त्यांनी मस्त मस्ती केली आणि आम्ही खूप एन्जॉय केला त्याचा शो बाय द वे. आणि हा बघा इकडे, आणि ही आत्या आहे आणि हा आत्याला असा त्रास देतो आहे आणि खूप मजा आली. मग नंतर केले थोडेसे फोटोज क्लिक आणि मग झाला होता जेवणाचा टाईम. तरी पण आम्हाला काही फोटोज थांबत नव्हते, बिकॉज एवढा छान व्ह्यू येत होता ना की मजाच येत होती. असं वाटतं फोटोजच काढावे, शांत रिलॅक्स बसून राहावं. पण ॲज युजल मायरा आणि आदू असल्यामुळे पॉसिबल नव्हतं. मग फायनली लेट होणार होतं आणि त्यांचा बुफे टाईम संपणार होता, म्हणून आम्ही गेलो जेवायला आणि घेतलं पोटभर जेवून. आता नूडल्स होते म्हणजे काय, आमचे आदू दुसरं काही खाणारच नव्हते, तर तिला नूडल्सच खायचे होते. आणि मी तिला दम देत होते कारण तिने पूर्ण हात भरवले होते तिखट नूडल्समध्ये. आणि मग ते सगळं झालं, पुन्हा फोटोज काढले. इकडे हा मंकी होता, त्याच्यावर आम्हाला बसायचं होतं, तिकडे फोटोज काढले. नंतर थोडं यांना खेळवलं, त्यांच्यासोबत खेळलो आणि मग ठरवलं मार्केट फिरायला जायचं, पण पोरी काय सोडत नव्हत्या. मग थोडा वेळ इथेच मजा केली आणि जाऊन झोपलो.